नवनाथ वाघमारेचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा. अरे तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय, तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय, जय जिजाऊ, जय शिवराय, जय जिजाऊ. जय शिवराय. सर्वपक्षीय पण मराठा समाजाचे सगळे लोक आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि याच्यात विषय असा आहे गणेश भाऊ की त्यांनी जरी माफी मागितली असेल, तो घाबरलाय, तो पळून गेलाय, तो कोणाला सापडत नाही, त्याचा फोन बंद आहे आणि सगळ्या राज्यातील मराठा तरुण त्याला शोधताय, तो घाबरून कुठेतरी लपून बसलाय, तरी सुद्धा आपण या ठिकाणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी आलोय. विषय असा आहे की म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावतो. या अशा लोकांना वेळीच पायबंद नाही घातला तर यांची ही प्रवृत्ती त्या ठिकाणी वाढत जाईल आणि म्हणून आम्ही सगळेजण या ठिकाणी वाद लावण्याचं काम मराठा समाज कधीच करत नाही. मराठा समाजाने नेहमी सर्वसमावेशकच भूमिका ठेवलेली आहे. मी या निमित्ताने एक मराठा समाजातील तमाम महाराष्ट्राच्या भगिनींना विनंती करू इच्छितो की नवनाथ वाघमारे विरोधात अशी FIR दाखल करा की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जिथं कुठं तुम्ही असाल तिथून तुम्ही FIR दाखल करावी. ह्याला आयुष्यभर हा पळतच राहिला पाहिजे. प्रत्येक ठिकाणी ह्याला हजर राहणं बंधनकारक होईल इतक्या तीव्र पद्धतीची त्यांनी FIR दाखल करावी आणि मी त्याच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध करतो. आपल्या अकोले तालुक्याच्या वतीने सर्वपक्षीय नेत्यांच्या आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने मी निषेध करतो. नेहमी मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये आपल्याला सर्व ठिकाणी पाहायला मिळतो आणि अशा पद्धतीचे वक्तव्य करून हे काही ओबीसी नेते स्वतःला समजतात, हे समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम खऱ्या अर्थाने यांच्याकडून होतंय. या खरं तर ह्या नवनाथ वाघमारेवर कायदेशीर कारवाई तर झालीच पाहिजे, परंतु भविष्यात यांनी समाज माध्यमामध्ये अशा पद्धतीनं समाजामध्ये तेढ निर्माण व्हावे अशा पद्धतीचे वक्तव्य त्यांनीच काय तर कुठल्याही समाज बांधवांनी करू नये हे या निमित्तानं मी आपला वतीनं विनंती करतो. धन्यवाद. कारण हे असे बगलबच्चे पुढे करायचे, हा नवनाथ वाघमारे असेल, तो लक्ष्मण हाके असेल, हे लोक पुढे करायचे आणि समाजाच्या बद्दल आणि समाजाच्या जे काही समाजासाठी जे लोक लढताय, मग उदाहरणार्थ मनोज दादा जरांगे असेल, या सगळ्यांच्या बाबत एक कुठेतरी निगेटिव्ह आणि वाईट वक्तव्य करायचं आणि वातावरण पेटून द्यायचं, हा हेतू कुठेतरी राज्यामध्ये दंगली घडवायच्या आहेत का कोणाला, हा हेतू याच्या मागे वाटतो. आणि म्हणून आज या नवनाथ वाघमारेवर कुठेतरी काहीतरी NC इथं दाखल झाली पाहिजे या मागणीसाठी आम्ही आज आले साहेब सर साहेबांना सांगितलंय का प्रत्येक समाजाच्या नेत्यांना त्यांच्या समाजाचं नेतृत्व करण्याची मुभा आहे, पण जर आयाबाई नवनकोवांच्या समाजाच्या विषयी जर बोलणार असेल तर ते मराठा समाज कधीच लपून घेणार नाही. नवनाथ वाघमारेने जे वक्तव्य केलं त्या संदर्भामध्ये आम्ही आज या ठिकाणी सर्व मराठा बांधव गुन्हा दाखल करण्यासाठी आलेलो आहे आणि भविष्यात जर असे जर त्यांचे प्रकार वाढत राहिले तर पुन्हा एकदा परत मराठ्यांची ताकद काय आहे हे दाखवून देण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न आम्ही करू. त्या दृष्टिकोनातून आम्ही आज PI साहेबांसंग बोललेलो आहे की आम्ही आज सर्व मराठा बांधव या ठिकाणी निवेदन द्यायला आलोय. त्या निवेदनाची दखल घेऊन नवनाथ वाघमारेवर गुन्हा दाखल करावा अशी आम्ही मागणी करणार आहोत.